नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपल्याला अशी सुंदर अशी मटर पनीरची भाजी बनवून घ्यायची आहे. आणि चला तर मग आता गॅस चालू करून घेते. त्याच्यावर भांडं ठेवून आणि तेल टाकून तापलं का ते पाहते. त्याच्यात आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. आणि आपला जो हा व्लॉग आहे ना, तुम्ही तो शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जे काही माझं चुकत असेल तर मला हक्काने सांगा. आणि आवडत असेल तर पुढची रेसिपी काय करायची ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग आता हे खडे मसाले टाकून घेतले आणि हे तळून घेतले. याच्यात खडे मसाले म्हणजे काय, वेलदोडा आहे, लवंग आहे, मिरे आणि दालचिनी एवढेच टाकले, जास्त नाही. आपल्याला गरम मसाला वापरायचा नाही ना म्हणून. आणि ह्या हिरव्या मिरच्या टाकल्या, त्याही तोडून टाकल्या, 2च टाकल्या. आणि त्या तोडून का टाकल्या की त्या जरी फुटली ना हिरवी मिरची तर अंगावर बी उडण्याची शक्यता असते म्हणून. या लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या, ह्या आपण 7-8. आणि काजू बऱ्यापैकी टाकले. हे रोस्ट केलेले काजू आहेत आमच्याकडे असेच खाण्यासाठी. तर पण मग मी आता ते भाजीला वापरून घेते होते घरामध्ये म्हणून. कारण मला इथे क्रीम टाकायचं नाही आणि दही पण टाकायचं नाही म्हणून. आणि या भाजीला तर दही टाकतच नाही, पण मला क्रीम पण टाकून नाही घ्यायचं, बटर नव्हतं म्हणून. आणि बटर टाकायचंच नाही मला या भाजीत. आपण असे काजू टाकून घेऊ, जरा बऱ्यापैकी टाकून घेऊ. आणि आता हा मसाला सगळा काही फ्राय करून घेतला. कांदे, खडे मसाले, काजू, लसूण. आणि आता हे टोमॅटो का मी असे 3 दाखवते आहे तुम्हाला, बाकीचे तर बारीक केले मी. आता आपल्याला हे तुम्हाला मी पुढे सांगेल. आणि आता हे असे टाकून घेते सगळे काही. आणि ह्या मसाल्यांमध्ये आपण थोडंच पाणी टाकू, जास्त नाही, फक्त 1 बाऊल पाणी टाकते. आणि याच्यामध्येच आपल्याला सगळं एकत्र शिजून घेणार आहे. आपली भाजी किती झटपट होईल ते तुम्ही बघाच. आणि आता इथे कुकरमध्ये थोडं मीठ टाकून घेतलं, प्रमाणात पाणी टाकून घेतलं. आणि आता जे काही हिरवेगार मटर आहेत ना आपले, हे ताजे त्याची जी वाटी आहे ना ती मात्र भरून नाही ठेवायची, जरा खाली ठेवायची. आणि ती पण कुकरमध्ये ठेवून घेते. आणि कुकरला 2 शिट्या काढायच्या आहेत आपल्याला, जास्त नाही. कारण की सगळं काही आपण फ्राय करून घेतलं आहे आणि भाज्या पटकन शिजणाऱ्या अशाच आहेत. आणि त्याच्यात ओटाने पण पटकन शिजतील, फ्रेश आहेत ते. आणि याच्यामध्ये मी मीठ टाकून एकदा पनीर आपण बाहेरून आणलं आहे ना, म्हणून त्याच्यात काही पाणी राहिलेलं असतं थोडंफार, ते निघून जातं. असं मी त्याला एकदा आपल्या घरच्या पाण्यात धुवून घेते. आणि धुवून त्याचं पाणी निचरून आणि त्याला असे छान असे क्यूबच्या शेपमध्ये कापून घेणार आहे. आणि आता हे ठेवली कढईत टाकलं तेल. आणि ह्या तेलामध्ये मी ते फ्राय करून घेणार आहे. आणि अजून मी तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगणार आहे त्याच्यामधली. आता मी हे फ्राय करून घेते आणि मग आपण हे याला भाजीसाठी वापरणार आहोत. तोपर्यंत आपलं तिकडं कुकर पण शिट्या झाल्या आणि जे काही आहे त्याच्यामध्ये हवा आहे ती निघते आहे. तोपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊ. आपल्याला झटपट अशी भाजी बनवायची आहे, हॉटेलच्या भाजीसारखीच बघा. तुम्हाला मी बनवून दाखवते. तुम्ही घरी अशीच बनवून खा आणि मुलाबाळांना पण खाऊ घाला. आणि आपले म्हणजे हॉटेलमध्ये जास्तचे पैसे जात नाही, तेवढ्या पैशात आपण घरी सगळे करून खाऊ शकतो. आणि हायजेनिक होते आपल्या घरी. आपण टापटीपने आणि म्हणजे काळजीपूर्वक बनवतो म्हणून सांगते मी तुम्हाला. आणि मी तुम्हाला बोलली होती आता हे तुम्हाला मी पुढे सांगेल. असे ते 3 टमाटे अर्धे कापून उलटे ठेवले होते ना मी, त्याची अशी साल पटकन काढून घेता येते. हे बघा, शिजलेले असताना आणि त्याची जी साल असते ना ती सुटून जाते शिजल्यावर. मग ती आपल्याला उचलून घेता येते, अख्खा असला तरी. पण अख्खापेक्षा अर्ध्या टमाट्याची आपण असं उलटा असला ना वरच्यावर उचलू शकतो गरम असताना सुद्धा. आणि हे गार झालं ना, आता आपण हे मधल्या भांड्यात, मिक्सरच्या छोट्या भांड्यात तर नाही मावणार, मधल्या भांड्यात फिरून घेऊ, म्हणजे दळून घेऊ चांगलं. आणि बारीकच दळायचं असतं, हे जाडसर नाही चालत मग. आणि ते होतं पण, शिजलेली असते ना, पटकन होतं म्हणून. आता हे इतकं छान दळलं गेलं की तुम्ही बघा, याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही, अगदी पीठ झालं आहे त्याचं. खूपच बारीक आणि मऊसूद असं दळलं गेलं आहे. आणि हे आता मी भाजीला वापरून घेणार आहे. ही ग्रेव्ही झाली आहे. आणि हे पनीर बघा, आपलं आलं हे सगळं पाणी त्याच्यातलं
काय होतं ते सगळं आटून गेलं आहे आणि तेल पण त्याने शोषून घेतलं आहे. आणि ते आपण आता पाण्यात टाकणार आहोत आणि पाण्यात ते तेल निघून जातं. आणि ज्याला कोणाला खायचं असेल ना, त्याने असंच मिठातलं पनीर आणि मिठाच्या पाण्यात टाकून तळून आणि खाल्लं तर खूप छान लागतं. आता असं मी बघा एक भांड्यामध्ये मीठ आणि पाणी घेतलं परत, आणि अजून आपल्याला ते पनीर आहे ना ते टाकून द्यायचं आहे फ्राय केलेलं. म्हणजे ते तेल आहे ना ते निघून जाईल सगळं काही. आणि 10-15 मिनटं राहू द्या. त्याच्याने ते म्हणजे पहिल्यासारखंच होतं पनीर, सगळं फुलून येतं आणि त्याच्यातलं तेल असं निघून जातं आणि मऊ होतं, मऊ लुसलुशीत असं होतं. आणि तोपर्यंत आपण फोडणीला घालून घेऊ भाजीला. हे बघा आता मी टाकलं तेल, आणि तेल अगदीच कमी टाकलं, अगदी थोडंच नावाला. आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. ज्या आपल्याला दुधापासून पदार्थांच्या ज्या भाज्या आहेत ना त्याच्यात तूप वापरलं की त्या भाज्या खूप चविष्ट लागतात खायला. बटरपेक्षाही तुपाने खूप चविष्ट लागतात. आणि तेल आणि तूप जे टाकलं ना त्याला बटरचाच जो काही हे असतो ना स्वाद तो येतो. आता हे तापलं म्हणून जिरं बघा किती सुंदर असं फुलून आलं, तडतडलं ते. आणि आता त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकून घेऊ आणि भाजी पटकन होईल आपली अशाने. तर आता ग्रेव्ही टाकून घेऊ आणि चांगली फिरवून घेऊ बघा छान अशी. आणि त्याच्यामध्ये थोडं तेल सुटलं की मग बेसिक मसाले असे टाकायचे आहेत. आणि आता ते वाया न जाऊ देता भांड्यात पण पाणी टाकू आपण, आणि ते पण टाकून घेऊ. भांड्याला भरपूर अशी ग्रेव्ही लागली आहे आपली म्हणून. आता भांड्यामध्ये पाणी टाकून हलवून आणि ते पण पाणी टाकून घेते, म्हणजे आपल्याला भाजीला थिकनेस चांगला येतो का. आता घट्ट झाली आहे ना, आणि भरपूरच हीच ग्रेव्ही राहिली होती भांड्याला म्हणून टाकून घेतलं अजून पाणी. आणि आपल्याला लागेल तसं अजून जरी टाकायचं असलं तरी टाकून घेऊ शकतो, पण नंतर गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि हे बेसिक मसाले टाकून घेते. ही टाकली हळद, आणि ही आपली घरचीच धना पावडर आहे. मी ही दर उन्हाळ्यामध्ये 2-2.5 किलोची करून ठेवते, मग मला वर्षभर जाते. अख्खे धने आणि त्याची पावडर करून ठेवते वाळून. आणि ही चटणी टाकली बघा, मिरची टाकली ही, आणि ही पण कमीच टाकली. ही तिखट नाही, ही काश्मीरी आहे चटणी, पण तिखट नाही आहे स्वादाला, फक्त रंगासाठी आहे ही, म्हणून टाकली. आणि मीठ पण कमी टाकलं. आधी भाज्या शिजवताना मीठ टाकलं होतं म्हणून आता कमी टाकलं. आणि आपण पनीरसुद्धा मिठाच्या पाण्यात टाकलं आहे म्हणून मीठ जरा कमीच टाकायचं आहे. मीठ जरा जास्त झाल्यावर भाजी खावीसे वाटत नाही म्हणून. आणि आता हे बघा किती सुंदर असं तेल सुटलं आहे आपल्या भाजीला, आणि ग्रेव्हीची थिकनेस पण खूप छान आहे, आणि कलर तर खूपच सुंदर आला आहे. आणि ही आपण थोडी साखर टाकून घेऊ, 1 चिमूटभरच, जास्त नाही. त्याच्याने खूप छान असा स्वाद येतो. आणि भाज्या आपण जे मसाले टाकले आहे ना त्याचा स्वाद पण त्याच्याने खूपच छान येतो. आणि हा आपल्याला शिजवलेला मटार आहे, याला वेळ लागणार नाही म्हणून हे टाकून घेतला. आता याला काही फारसा वेळ लागत नाही, आधी आपण शिजून घेतला आहे ना तो, म्हणून वाटाणे. आणि आता खूप बाजारात खूप सुंदर असे वाटाणे मिळत आहेत वाटाणे, आणि आपण ते वापरले आहेत म्हणून वेळ लागणार नाही, आणि ते पटकन झाले. आता हे पनीर टाकून घेऊ. आता इतक्या भाज्या आल्या आहेत ना हिरव्यागार, आणि वाटाणे तर खूपच सुंदर आले आहेत, हिरवेच आहेत आणि जास्त निबर नाही आहेत, आणि तेच वाटाणे भाजीसाठी छान असतात. आणि बघा आपली किती सुंदर भाजी झाली, बघितली का तुम्ही. कलर सगळं, ग्रेव्ही सगळं इतकं सुंदर झालं आहे ना. हे अशीच भाजी बनवून खा, मुलांना, घरच्यांना सगळ्यांना खाऊ घाला, आणि एकच तुम्हाला सगळे वा करतील अशी भाजी बनेल बघा. आणि कोथिंबीर टाकून घेतली, ती पण थोडीच, जास्त नाही, हिरवी अशी, आणि छान कलर आला आहे. आपली भाजी म्हणजे भाजी झाली आहे. तर तुम्ही अशीच करून खा, आणि कशी झाली भाजी ते पण तुम्ही खाल्ल्यानंतर ते पण मला कमेंटमध्ये सांगा बरे का. नक्की सांगा. चला तर मग आता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.